EMPSC कट्टा चॅनलचे लेटेस्ट व्हिडिओ सर्वात आधी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि हा बेल आयकॉन दाबायला विसरू नका। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण कंबाईन पूर्व 2018 एक प्रश्नपत्रिका विश्लेषण बघणार आहे। मुळात एक लक्षात घ्या, महासंग्राम सुद्धा घेणार आहे आणि करंटचे सुद्धा त्यामध्ये प्रश्न ऍड करणार आहे। परंतु आधी थोडाफार जे प्रश्न रिपीटेशनचा एरिया आहे हा मागील काही पेपरमध्ये आपल्याला दिसतो, त्यामुळे हे आपण 4-5 पेपर घेणार आणि त्यानंतर महासंग्राम आणि त्यासोबतच करंट बऱ्यापैकी आपण उरकून टाकणार तिथं। तर ही जी सिरीज आहे हे कंटिन्यू तिथपर्यंत राहणार आहे आणि आयोगाचेच प्रश्न आपल्याला इम्पॉर्टन्स असतात। आयोग एका बाजूने राहतो, आपण त्याच बाजूने जायला पाहिजे, कारण की नेहमी आपण जे शिकतो बऱ्यापैकी आयोगासाठी शिकतो आणि आयोगाच्या प्रश्नांसाठीच, म्हणून आयोगाचे प्रश्न हे इम्पॉर्टन्स आहेत आणि आयोगाच्या दिशेने आपण गेलं पाहिजे। आता भरपूर लोकांना असं वाटतं की हे प्रश्न जे आहेत हे एवढे इम्पॉर्टन्स नाही, हे आपल्याला कुठेही भेटून जातात, पण तसं नाही आहे। त्यामधले काही गोष्टी मी तुमच्यासोबत अप्रोच बेस लक्षात घ्या की आपण सिरीजमध्ये शिकत आहे। सिरीजमध्ये काय होते की प्रश्नांचा आपल्याला लिंक्स समजून जातात की कुठला प्रश्न पुन्हा रिपीट झाला किंवा त्याचा एरिया सुद्धा कुठं रिपीट झालेला आहे आणि ते मी सुद्धा सोबत बोलत राहतो की हा प्रश्न याच ठिकाणी रिपीट झालेला आहे, त्यामुळे थोडं इम्पॉर्टन्स आहे, त्यामुळे थोडं व्यवस्थित लक्ष देऊन बघा। पहा, पहिलाच प्रश्न आहे 2011च्या जनगणनेनुसार अनुसूचित जातीची काय विचारलेला आहे, शेड्यूल कास्ट सर्वाधिक लोकसंख्या महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात आढळते, तर ती कुठं आढळते, पुणे। सरळ सरळ वन लाइनर प्रश्न होता, विशेष यामध्ये काही दिलेलं नव्हतं, सरळ सरळ प्रश्न विचारला की अनुसूचित जातीची लोकसंख्या महाराष्ट्रात कुठं आहे। तर आता एक पॉइंट लक्षात घ्या, आता जे लोकसंख्येबाबतचे प्रश्न आहेत तर सहसा जे प्रश्न आढळतात आता नव्याने ते लोकसंख्या विषयक धोरणांच्या बाबतीत आहेत। लोकसंख्या विषयक धोरण हे 2000चं आणि 1976चं। ओके, तर 1976 मधली जी महत्वाची घडामोड जी आहे, ज्यामध्ये लग्नाचं वय मुलींचं 18 आणि मुलांचं 21 केलं होतं आणि लोकसंख्या विषयक धोरण 2000चं, ज्यामध्ये हम दो हमारे दो हे पॉलिसी स्वीकारली होती। तसेच लोकसंख्या विषयक धोरण 2000 मध्ये तातडीची उद्दिष्टे, मध्यावधी आणि दीर्घकालीन अशी 3 उद्दिष्टे आपल्याला महत्वाची आहेत। आणि 76चं जे धोरण आहे त्यामधले फक्त एक पॉइंट मी तुमच्यासोबत जो बोललो तो सहसा सर्वाधिक महत्वाचा मला वाटतो। तर हे एक धोरणांवर प्रश्न वाढलेले आहेत। त्या धोरणाव्यतिरिक्त सिद्धांत जे आहेत, सिद्धांत बऱ्यापैकी फ्रँक नॉर्टनस्टाईन, माल्थस आणि कोल अँड हुवर, यामधला कोल अँड हुवर हा सिद्धांत महत्वाचा आहे। समोर एक प्रश्न आहे, आपण तिथं हा डिस्कस करूया कोल अँड हुवरचा सिद्धांत। पर्याय क्रमांक किती येणार आहे, 3। भारताची पहिली पंचवार्षिक योजना सरळ सरळ वन लाइनर प्रश्न विचारला आणि कालावधी विचारलेला। सहसा पहिली पंचवार्षिक योजना सर्व डेटाबेस तुम्हाला माहित असला पाहिजे। कालावधी किती होता, 51 ते 56। पहा, पहिली पंचवार्षिक योजना हिचा मुख्य भर जो होता हा कृषी क्षेत्रावर होता। कुठल्या क्षेत्रावर होता, कृषी क्षेत्रावर होता। आणि जे मॉडेल वापरलं होतं ते होतं हेरॉल्ड डोमर, म्हणजे यामध्ये जे योजना तयार करायच्या होत्या ह्या कुठल्या मॉडेलवर आधारित होत्या, हेरॉल्ड डोमर। आणि हेरॉल्ड डोमर जे मॉडेल होतं हे भांडवलावर आधारित होतं। हे कशावर आधारित होतं, भांडवलावर आधारित होतं। तसेच पहिली पंचवार्षिक योजना ही एकमेव पंचवार्षिक योजना आहे की जिथं चलनवाढीचा दर नियंत्रित झाला होता। पहिल्या पंचवार्षिक योजनेत रेल्वेचा विकास झाला, रेल्वे झोनची सुरुवात झाली 14 एप्रिल 1951 साली पहिला रेल्वे झोन निर्माण झाला होता, दक्षिण रेल्वे झोन म्हणून तो ओळखला जातो। त्यानंतर पहिल्याच पंचवार्षिक योजनेमध्ये ICICI आली, इंडस्ट्रियल क्रेडिट अँड इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, पूर्वी ही विकास वित्तीय संस्था होती। 1995 साली ही बँकिंग व्यवसायात आली। तसेच SBI ऍक्ट आला 1955चा, तो सुद्धा पहिल्याच पंचवार्षिक योजनेत आलेला आहे। तर पहिली पंचवार्षिक योजना यामध्ये झालेल्या काही मोठ्या घडामोडी, तसेच सिंचन प्रकल्प निर्माण केले होते। अमेरिकेतील टेनेसी खोरे प्रकल्पावर आधारित हे सिंचन प्रकल्प होते। सिंद्री येथे खत कारखाना देखील काय केला होता, स्थापन केला होता। सिंद्री या ठिकाणी खताचा कारखाना स्थापन केला होता 51 ते 56। 61 ते 66 या दरम्यान तिसरी पंचवार्षिक योजना आहे। भारतातील सर्वात अपयशी मानली गेलेली योजना जी आहे ती तिसरी पंचवार्षिक योजना आहे। ही अपयशी का म्हणून ओळखली जाते, कारण की या दरम्यान 2 युद्ध झाले, 62चं आणि 65चं। किती युद्ध झाले, 1962 आणि 65चं युद्ध झालं। त्यासोबतच या दरम्यान मोठ्या प्रमाणात काय पडला होता, 1966 साली दुष्काळ पडला होता। तसेच परकीय चलन साठा सुद्धा काय झाला होता, आपला कमी झाला होता। सर्वात अपयशी योजना तिसरी आणि सर्व लक्ष्य पूर्ण करण्याच्या दृष्टीने आणि संतुलित विकासाच्या दृष्टीने पंचवार्षिक योजनाची यशस्वी आहे ती कितवी आहे, 6वी पंचवार्षिक योजना। ती सर्व आपले जो विकास आहे आणि उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या दृष्टीने 6वी पंचवार्षिक योजना सोबतच या योजनेपासून
वाढीचा दर हा 5% अधिक होण्यास काय झाली होती, सुरुवात झाली. सोबत 6व्या पंचवार्षिक योजनेत आपण अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण घोषित केलेलं आहे. आपल्याला अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण घोषित कितव्या पंचवार्षिक योजनेमध्ये झालेलो आहे आपण, 6व्या. नेक्स्ट पहा, 50-51 ते 2013-14 या काळात जीडीपी मध्ये शेती क्षेत्राचा वाटा ओके काय झालेला आहे पहा. 50-51 ते 13-14 दरम्यान जीडीपी मध्ये कृषी क्षेत्राचा वाटा तर आपण पाहिलेला आहे. कृषी क्षेत्राचा वाटा हा घटत गेला. उद्योगचा कसा राहिलेला आहे, स्थिर. म्हणजे हा प्रश्न आपण एक सिरीज जे पहिली तिथं सुद्धा हा रिपीट प्रश्न आहे. आणि कृषीचा घटला, उद्योगचा कसा आहे, स्थिर आहे. आणि सेवा क्षेत्राचा काय झाला, वाढला आहे. तर बघा 50-51 ते 13-14 दरम्यान जीडीपी मध्ये शेती क्षेत्राचा वाटा काय झाला, घटला आहे. पर्याय क्रमांक किती येणार आहे, 2. जोड्या जुळवा. हा तूट आणि एका साईडनं आकडेवारी दिलेली आहे. हा प्रश्न थोडा वेगळा आहे, परंतु नेहमी जे आकडेवारी दिली जाते त्यामध्ये एका साईडनं तूट आहेत, ज्यामध्ये राजकोषीय तूट सर्वात जास्त असते. सर्वात जास्त असणारी तूट ही कुठली आहे, राजकोषीय तूट. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकात कुठली आहे, महसुली तूट. महसुली तूट नंतर प्रभावी महसुली तूट. आणि चौथ्या क्रमांकात आहे प्राथमिक तूट. अशा तूट आहेत. तर यामध्ये पहा, एका बाजूने समजा आपल्याला जोड्या लावायच्या आहेत 5, 4, 3 आणि 2 असं जर असेल समजा, तर सर्वात मोठी तूट कुठली आहे, राजकोषीय. महसुली तुटीला 4, प्रभावी महसुली तुटीला 3 आणि प्राथमिक तुटीला 2. आपण या अँगल्सनी काय लावू शकतो, जोड्या लावू शकतो. मग सर्वात मोठ्या तुटींचा क्रम जर माहित असेल तर आकडेवारी माहित जरी नसली तर आपण हा क्रम लावू शकतो. त्यानंतर पहा, राजकोषीय तूट सरकारच्या एकूण कर्जाचं काय दर्शवत असते, प्रमाण. सरकारच्या एकूण कर्जाचं प्रमाण दर्शविते. महसुली तूट हिला चालू तूट म्हणून सुद्धा ओळखले जाते. महसुली उत्पन्न वजा महसुली खर्च या सूत्राच्या आधारे काढली जाते. 1970 पासून ही तूट मोठ्या प्रमाणात काय झाली आहे, वाढलेली आहे. 1970 पासून. तर महसुली तूट ही कधीपासून वाढत गेली, 1970 पासून. वर्षाअखेरीस एकूण थकबाकी देयता. भारत सरकारचं सर्वाधिक काय आहे, थकीत देयता असते. ओके, आता इथं तूट विचारल्याने सी आणि डी ला. तर सर्वात जास्त जे थकीत देयता थकीत आहे आणि सरकारची देणी थकीत असल्यामुळे जी मोठी रक्कम दिसणार आहे, मोठी रक्कम यामध्ये पहा 12.1, 48.8, 2.2 आणि 3.3. कुठली आहे सर्वात मोठी रक्कम, 48.8. म्हणजे सी ला सरळ सरळ किती नंबरचा पर्याय येणार आहे, 2. तर सी ला 2 नंबरचा पर्याय हा फक्त आपल्याजवळ कितव्या पर्यायामध्ये आहे, 3ऱ्या. तर पर्याय क्रमांक किती येणार आहे, 3. म्हणजे हा पॉईंट या अँगल्सनी लक्षात ठेवा. मग तूट जर विचारल्या सरळ सरळ तर ह्या क्रमामध्ये, परंतु यामध्ये जर वेगळा पॉईंट आला तर देयता ह्या तुटीपेक्षा कशा असतात, जास्त असतात. त्यामुळे पर्याय क्रमांक याचा किती आलेला आहे, 2 आलेला आहे. आणि सर्वात जास्त आकडा हा 48.8 दिसतो. म्हणजे आकडेवारी पाठ नसली तरी चालते, पण हे काही लॉजिकल गोष्टी तुमच्या सोबत ठेवा. नेक्स्ट आहे, महाराष्ट्र सरकारच्या 2016-17च्या अंदाजपत्रकीय अंदाजानुसार राज्य सरकारच्या महसुलातील विविध स्त्रोतांच्या महत्वानुसार विविध महसूल स्त्रोतांचा सापेक्ष वाट्यांचा क्रम कोणता आहे. म्हणजे सर्वाधिक वाटा हा कुणाचं पासून आहे. तर एक पॉईंट लक्षात घ्या. आता तेव्हाचं उत्तर जे आहे, राज्य सरकारला विक्री कर म्हणजे पर्याय क्रमांक किती होता, सी. परंतु आता हा क्रम चालणार नाही. तेव्हानुसार हा चालतो. मग आता करंटनुसार आपल्याला इथं फोकस करा. इथं प्रश्न उत्तर काय द्यायचं आहे आपल्याला. तर इकॉनॉमिक सर्वे आता करंटमध्ये 22-23 नुसार जर आपण विचारात घेतला तर बघा, स्टेट जीएसटी यापासून मिळणारा महसूल हा कसा आहे, जास्त आहे. त्यानंतर काय आहे, व्हॅट. तर हे 2 पॉईंट लक्षात ठेवा, एसजीएसटी आणि त्यानंतर कशापासून सर्वाधिक महसूल मिळतो, व्हॅट. आता करंटच्या इकॉनॉमिक सर्वेनुसार हा डेटा सांगितलेला आहे. एसजीएसटी त्यानंतर कशापासून महसूल मिळतो, व्हॅट. हा क्रम जर विचारलं की महाराष्ट्र सरकारला सर्वाधिक महसूल हा कशापासून मिळतो, तर स्टेट जीएसटी. आणि दुसऱ्या क्रमांकात काय, व्हॅल्यू ॲडेड टॅक्स. कारण की व्हॅट हा जरी जीएसटी मध्ये गेलेला असला तरी, परंतु इंधनावर महाराष्ट्र सरकार आजही काय आकारते, व्हॅट आकारते. पेट्रोलवर अजूनही काय आहे, व्हॅट आहे. कारण की पेट्रोल हे जीएसटीच्या काय आहे, कक्षेबाहेर आहे. नेक्स्ट आहे लोकसंख्या संक्रमण सिद्धांत. मी तुम्हाला सांगितलं होतं. तर यामध्ये पहा, लोकसंख्या संक्रमण सिद्धांत कोल अँड हुअर यांनी सांगितलेला. यांनी लोकसंख्या संक्रमण सिद्धांताचे 3 टप्पे सांगितलेले आहेत. किती टप्पे सांगितले, 3 टप्पे. ज्यामध्ये पहिला टप्पा, दुसरा टप्पा आणि तिसरा टप्पा. पहिल्या टप्प्यामध्ये काय सांगितलं त्यांनी, जन्मदर आणि मृत्यूदर
हे दोन्ही जास्त असतात, म्हणजे या ठिकाणी लोकसंख्या वाढत नाही. दुसरा टप्पा जो आहे, दुसऱ्या टप्प्यामध्ये काय सांगितलेलं आहे, जन्मदर हे जास्त आणि मृत्यूदर हे काय झाले, कमी झाले. मृत्यूदर का कमी झाले, कारण की आरोग्य आणि शैक्षणिक सुधारणा झाल्यामुळे मृत्यूदरामध्ये बऱ्यापैकी काय झाली, घट झाली आणि जन्मदर कसे राहिले आहेत, जास्त. त्यामुळे या काळामध्ये लोकसंख्या तीव्र गतीने वाढली आहे. मग तीव्र गतीने लोकसंख्या भारतात 51 ते 81 दरम्यान मोठ्या प्रमाणात वाढली आहे. तिसरा जो आहे, या ठिकाणी जन्मदर जास्त राहते, मृत्यूदर कमी राहते, परंतु लोकसंख्या वाढीचा वार्षिक सरासरी वृद्धी दर किंवा वार्षिक वृद्धी दर हा काय होऊन जातो, कमी होतो. हा कितव्या स्तरात कमी होतो, तिसऱ्या. तर पर्याय क्रमांक किती येणार आहे याचं, 2. जे दुसऱ्या टप्प्यामध्ये काय घडून येते, तर इथं लोकसंख्या वेगाने काय होते, वाढते. जन्मदर जास्त आणि मृत्यूदर कमी. पर्याय क्रमांक किती येणार आहे, 1. काय म्हटलेलं आहे, लोकसंख्या संक्रमण सिद्धांतानुसार दुसऱ्या टप्प्यामध्ये काय घडून येते, तर लोकसंख्या वेगाने वाढते. प्रश्न रिपीट आहे, हा स्टार करून ठेवा, महत्वाचा आहे. नेक्स्ट आहे, खालीलपैकी एक पर्याय महाराष्ट्र राज्याच्या नरेगाबाबत. नरेगा ऍक्ट जो आहे 2005 चा आहे. कंटिन्यू प्रत्येक एक्झामला यावर प्रश्न दिसतो आपल्याला अल्टरनेट इयर मध्ये. नरेगा ऍक्ट 2005. नरेगा लागू कधी झालेली आहे, 2006 ला लागू झालेली आहे. अनंतपूर आंध्र प्रदेश येथून लागू झालेली आहे 2 फेब्रुवारी 2006. तर 15-16 साठी अनुक्रमे एका दिवसाचा रोजगार निर्मिती खर्च म्हणजेच मजुरी किती दिली जाते, तर नरेगामध्ये मजुरी जी आहे, मजुरी ते एक पॉईंट लक्षात घ्या, 230 ते 250च्या दरम्यान ह्या मजुरीचा दर ॲक्युरसी आहे महाराष्ट्रासाठी. 230 ते 250ची जी रेंज आहे ती बऱ्यापैकी ऑप्शन्समध्ये तुमच्या असू द्या आणि हे नेहमीसाठी हे 2 आकडे लक्षात ठेवा. याच्या भोवतीच कुठेतरी ऑप्शन्स फिरतात. तर 230 ते 250च्या दरम्यान फक्त एकच ऑप्शन्स आहे. बाकीचे जे ऑप्शन्स आहेत हे काय होऊन जातं, सर्व एलिमिनेशन्स होतात. सरळ सरळ एकच ऑप्शन बसतो 242.60. म्हणजे किती कोणत्याही वर्षातली विचारू द्या, या आकड्यांमध्ये ते परफेक्ट बसणारा आकडा आहे 230 ते 250. आणि आपली एक्झाम एकदम क्लोज टू क्लोज ऑप्शन सहसा आपल्याला आढळत नाहीत. बऱ्यापैकी थोडा डिफरन्स आढळतो. बँकिंगच्या एक्झाम जर बघितले तर क्लोज टू क्लोज ऑप्शन्स असतात. पर्याय क्रमांक किती येणार आहे, 2. सोबतच नरेगामध्ये सर्वाधिक मजुरी ही कुठल्या राज्याची आहे, कुठलं राज्य देते, हरियाणा. कुठलं राज्य देते नरेगामध्ये मजुरी सर्वाधिक, हरियाणा. नेक्स्ट आहे, केंद्र सरकारच्या अगोदर खालीलपैकी कोणत्या राज्यांनी FRL म्हणजे फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी लेजिस्लेशन म्हणजे आपण त्याला FRBM म्हणू शकतो, तर कोणी स्वीकारला होता, तर पहिलं स्वीकारणारा राज्य सर्वांना माहिती आहे की कर्नाटक. कर्नाटक या राज्याने सर्वात पहिल्यांदा FRBM स्वीकारला होता. कर्नाटकनं स्वीकारलेला आहे, केरळ, त्यानंतर पंजाब, तामिळनाडू, महाराष्ट्र आणि UP यांनी काय स्वीकारलेलं आहे, FRBM स्वीकारलेला आहे. मग हे ऑप्शन ज्यामध्ये बसते कर्नाटक, केरळ, त्यानंतर पंजाब, UP, त्यानंतर तामिळनाडू. सोबतच कोणी स्वीकारलेला आहे, महाराष्ट्राने सुद्धा स्वीकारलेला आहे. म्हणजे ABC. पर्याय क्रमांक किती येणार आहे, 2. नियोजन नंतरच्या टप्प्यामध्ये 81 ते 2012 सरासरी GDP वाढीचा दर, ॲव्हरेज GDP वाढीचा दर सांगितला. तर आता 6व्या पंचवार्षिक योजनेनंतर 5% GDP वाढीचा दर आपला काय झाला होता, वाढला होता. किती टक्क्यांपेक्षा जास्त, 5%. म्हणजे 2 ऑप्शन्स आपले तसेच जाणार. 5च्या खालचे 2च ऑप्शन 3.5 आणि 4.2 हे 5च्या कमी आहेत, त्यामुळे तिथे दोन्ही ऑप्शन्स येणार नाहीत. मग आपल्याला 5च्या समोरचेच ऑप्शन्स लागतील, कारण की 6व्याच पंचवार्षिक योजनेपासून 5% अधिक वाढीचा दर होण्यास सुरुवात झाली होती. तर 5% समोर हे 2 ऑप्शन्स आहेत, 5.9 आणि 5.7. तेव्हा उत्तर जे आयोगाचं हे किती आहे, 5.9. सहसा अशी जी आकडेवारी एकामागे एक राहते, पहिलं ऑप्शन बऱ्यापैकी जास्त ऑप्शन्समध्ये आपल्याला आढळते. 5.9, 5.7. तेव्हा पहिलं ऑप्शन किती आहे, 5.9. सार्वत्रिक मूलभूत उत्पन्न तेव्हाचा हा करंटचा प्रश्न आहे. ओके, करंट योजनेचा वरीलपैकी सर्व, म्हणजे रिपीट होण्याचे चान्सेस थोडा कमी आहे. 2004-5 सार्वजनिक उपक्रम म्हणजे पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग्स, त्याला आपण PSU म्हणतो. PSU मध्ये 2 भाग, एक नवरत्न, मिनिरत्न, जी आपण पॉलिसी कधी स्वीकारलेली आहे, 1997 ला स्वीकारली, नवरत्न आणि मिनिरत्न. आणि दुसरा आहे महारत्न. तर महारत्न पॉलिसी जी आहे ही कधी स्वीकारलेली आहे, 2010 ला स्वीकारलेली आहे. तर यामध्ये बघा 2004-5 ला सार्वजनिक उपक्रमांच्या कामगिरीवरून नवीन आर्थिक पर्यावरणामध्ये सार्वजनिक उपक्रम तेव्हा चांगली कामगिरी करू शकतात. प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे, चांगली कामगिरी केव्हा करू शकतील, म्हणजे सर्व ऑप्शन्स आपल्याला सकारात्मक पाहिजे. चांगली म्हणजेच काय, सकारात्मक ऑप्शन असायला पाहिजे, पॉझिटिव्ह. तर पॉझिटिव्ह ऑप्शन जे आहे पहिलं,
पुरेशी स्वायत्तता दिल्यानंतर त्यांना जर पुरेशी स्वायत्तता दिली म्हणजे सरकारनं नियंत्रण कमी केले आणि त्यांना स्वायत्तता दिली की बाबा तुम्ही प्रॉफिट कमवा, तर अशा वेळेस पर्याय क्रमांक 1 बरोबर येऊ शकतो. नोकरशाही व राजकीय नियंत्रणात काय केली पाहिजे? घट, म्हणजे भ्रष्टाचार कमी होणार. त्यानंतर सार्वजनिक उपक्रमांमध्ये खाजगी संस्कृती काय करणे? सुरू करणे. म्हणजे वरील सर्व पहिल्या 2 बरोबर असल्यामुळे वरीलपैकी काय येणार आहे? सर्व. शेती क्षेत्रासाठी आर्थिक नियोजनाचे खालीलपैकी कोणते उद्दिष्ट आहेत? पहिल्या एका लेक्चर्समध्ये मी सांगितलेलं आहे अनालिसिसच्या उद्दिष्टे हे ब्रॉड असतात, ब्रॉड प्लस सकारात्मक असतात. जे पण ऑप्शन ब्रॉड आणि सकारात्मक असतील ते बऱ्यापैकी ऑप्शन्स काय राहतात? योग्य राहतात. पहिलंच पहा, शेती क्षेत्रामध्ये उत्पादनात वाढ करणे हे ब्रॉड आहे, शेतीचं उत्पादन वाढलं पाहिजे, ते सकारात्मकच आहे. रोजगार संधीमध्ये काय झाली पाहिजे? वाढ, सकारात्मक म्हणजे पॉझिटिव्ह आहे. ग्रामीण भागातील उत्पन्नातील विषमता कमी करणे म्हणजे गरीब आणि श्रीमंतांमधील दरी कमी करणे, ते सुद्धा चांगलं आहे. म्हणजेच काय येणार पर्याय? वरीलपैकी सर्व. जोड्या लावा, योजना दिल्या एका बाजूला. आता काय झालं नेक्स्ट टाइम? ह्या योजना पुन्हा रिपीट झालेल्या आहेत, फक्त इंडिव्हिज्युअल योजना घेऊन रिपीट झाली. जसे की मागच्या ग्रुप सीला उज्ज्वला योजना विचारली कशाबाबत आहे, म्हणजे या ऑप्शनचा कुठेतरी फायदा होतो. म्हणून PYQ बऱ्यापैकी महत्वाचे ठरतात आणि आयोगाचे PYQ हे अतिशय महत्वाचे आहेत आपल्यासाठी. यामध्ये बघा, प्रधानमंत्री मुद्रा योजना, रिपीट प्रश्न आहे मुद्रा योजनेवर, जो की आपण कालच्या एका व्हिडिओजमध्ये बघितला, म्हणजे मागच्या. प्रधानमंत्री मुद्रा योजना पहा, 2015ला सुरू झालेली मायक्रो युनिट्स रिफायनान्स डेव्हलपमेंट एजन्सीची मुद्रा योजना जी आहे हे सूक्ष्म उद्योगांना पुनर्वित्त आणि विकास करण्यासाठी होती. सौभाग्य योजना जी सप्टेंबर 2017ला सुरू झाली, तर यामध्ये ज्यांच्या घरी विद्युत नाही, वीज नाही, तिथपर्यंत वीज पोहोचवणे. उदय ही 2015ला प्रधानमंत्री उज्ज्वला ही गॅस जोडणीबाबत होती. आता उज्ज्वला रिपीट झालेली आहे, उदय रिपीट आहे, मुद्रा योजना पण रिपीट आहे. म्हणजे या प्रश्नांच्या योजना पुन्हा काय झालेल्या आहेत? सौभाग्य सुद्धा आहे, रिपीट झालेल्या आहेत. त्यामुळे बऱ्यापैकी ज्या प्रश्न विचारलेल्या आहेत करंटच्या योजनांचे ते रिपिटेशन्स होण्याचे चान्सेस जास्त आहे, यावरून दिसते. याला जोड जनधन योजना आणि DBT हे बऱ्यापैकी रिपिटेशन्स आहे, आणि एक नरेगा. यामध्ये बघा, A ला 4, त्यानंतर उज्ज्वला, LPG जोडणी दारिद्र्य रेषेखालील, C ला 1, A ला 4 आणि C ला 1, त्यानंतर B ला 3 आणि D ला किती आहे? 2. ज्या वीज वितरण कंपन्या यांचं आर्थिक आरोग्य स्वीकारणे, या अंतर्गत काय दिलं होतं? एक पॅकेज दिलं होतं उदय योजनेअंतर्गत, की ज्या वीज कंपन्या तोट्यात आहेत त्यांना नफाक्षम कसं बनवता येईल त्यासाठी दिलेलं एक पॅकेज होतं, त्यांना तोट्यातून बाहेर काढणे. नेक्स्ट आहे यांचा नागवणूक दर, हा महत्वाचा पॉईंट आहे. नागवणूक दर, डिप्रिव्हेशन रेट, हा प्रश्न जो आहे बऱ्यापैकी नागवणूक दर म्हटल्यामुळे भरपूर लोकांना वेगळं वाटते. हा जो प्रश्न आहे हा प्रश्न आहे MPI बाबत, मल्टी डायमेन्शन पॉवर्टी इंडेक्स. किती आयामांच्या आधारे काढला जातो? 3. आरोग्य, शिक्षण आणि राहणीमान दर्जा. जसा SDI आहे त्याचप्रमाणे पण SDIच्या हा विरुद्ध आहे, SDIच्या विरुद्ध आहे. MPI हा 0 ते 1च्या दरम्यानच मोजला जातो, 0 ते 1च्या दरम्यान मोजला जातो. तसेच यामध्ये राहणीमानाचा दर्जा जो आहे यामध्ये 6 इंडिकेटर्स दिलेले आहेत. किती निर्देशक आहेत? 6 निर्देशक आहेत. तसेच मल्टी डायमेन्शन पॉवर्टी आपण कशाला म्हणू शकतो? जिथं नागवणूक दर 33.33% कसा असणार आहे? जास्त असणार आहे. तेव्हा त्याला आपण काय म्हणतो? बहुआयामी दारिद्र्य म्हणू शकतो. जेव्हा स्कोर कितीच्या समोर असणार आहे? 33.33च्या समोर, म्हणजे पर्याय क्रमांक किती येणार आहे? 4. नेक्स्ट पहा, मौद्रिक धोरण म्हणजे असे नियामक धोरण. आपल्या देशामध्ये 2 धोरणं तयार होतात. आता इथं काय म्हटलेलं आहे? सेंट्रल बँक मेंटेन्स इट्स कंट्रोल. ओके, मतलब सेंट्रल बँक कशा संदर्भात काम करते? तर सार्वजनिक खर्च आणि कर महसूल याबाबत राजकोषीय धोरण काम करते. राजकोषीय धोरण म्हणजेच फिस्कल पॉलिसी. आणि फिस्कल पॉलिसी जी आहे ही वर्षातून एक वेळा कोण सादर करत असते? केंद्र सरकार. त्यांचे जे घटक आहेत सार्वजनिक खर्च, सार्वजनिक उत्पन्न, सार्वजनिक कर्ज, सार्वजनिक खर्च आणि कर महसूल. पैशाचा पुरवठा हे काम कोणाकडे आहे? RBI कडे आहे. जेव्हा चलनवाढ असेल तेव्हा कुठलं धोरण तयार करते? ती महाग पैशाचे धोरण तयार करते.
आणि जेव्हा मंदी असेल तेव्हा कुठलं धोरण तयार करते ती स्वस्त पैशाचे धोरण. म्हणजे असे दोन धोरणं तयार करून चलनवाढ आणि मंदीवर काय ठेवत असते, नियंत्रण ठेवत असते. ओके, तर हे जे प्रश्न आहेत आता प्रश्नांमध्ये बघा, एक आरबीआयच्या बाबतीत आहे. मागचे आपण स्लाइडमध्ये पाहिलं की आयोग कुठं फोकस करत आहे ते प्रश्न पहिल्या युनिटमध्ये आपण जे लेक्चर झालं पहिल्यांदा तिथं आपण क्लिअर केलेलं आहे. इथं आरबीआय, एमपीआय एसडीआयवर प्रश्न असतो. त्यानंतर योजना करंट बेस योजना, ज्या की रिपिटेशन चांगलंच भेटलेलं आहे यांना. त्यानंतर कृषी शेतीवर प्रश्न आहे. त्यानंतर उद्योग, करंट तेव्हाचं, पंचवार्षिक योजना किंवा जीडीपी म्हणू शकतो. सार्वजनिक वित्त, मनरेगा म्हणजे नरेगा रोजगाराबाबतची योजना, लोकसंख्या, टॅक्स, सार्वजनिक वित्त, त्यानंतर जीडीपी आणि जनरल प्रश्न आहे पंचवार्षिक योजना बऱ्यापैकी आणि एक लोकसंख्या. या पेपरमध्ये लोकसंख्या, पंचवार्षिक योजना आणि सार्वजनिक वित्त, टॅक्स बऱ्यापैकी प्रश्नांची संख्या ही कशी दिसते, जास्त दिसत आहे. आणि हे जे प्रश्न आहेत हे बऱ्यापैकी तुम्हाला पेपरमध्ये पुन्हा पुन्हा अप्रोच तेच आहेत, फक्त लॉजिक थोडेफार बदलतात आणि प्रश्नांचे स्टेटमेंट बदलत आहेत. प्रश्नांचे टॉपिक तेच आहेत, कंटिन्युएशन रिपिटेशन जास्त आहे. त्यामुळे यांचं रिव्हिजन्स तुम्ही कसं ठेवा, खूप जास्त लेवलला ठेवा आणि त्यामधून तुमचे प्रश्न 100% कव्हर होतील. सोबतच एक लक्षात ठेवा, ही जी सिरीज आहे लगेच आपण संपवून आपण महासंग्राम जे आहे हे अतिशय आतुरतेने वाट पाहणार आहे. फक्त तिथं मी स्वतःच प्रश्नांचं काम करत आहे, थोडे प्रश्न कळायला वेळ लागत आहे कारण की भरपूर प्रश्न आपण आधीसुद्धा घेतलेले आहेत. त्यामुळे नवीन प्रश्न क्रिएट करणं आणि टॉपिक वाईज जिथं प्रश्न येतो तिथंच कव्हर करणं, त्यामुळे थोडा वेळ लागतो. लवकरात लवकर आपण ते पण घेऊ आणि लवकरात लवकर आपण रिझल्टपर्यंत जाण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे, तर या ठिकाणी थांबूया. थँक्यू सो मच.